श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 8 सप्टेंबरपासून पितृपक्ष हा सुरू झालेला आहे, जो 21 सप्टेंबरला सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी संपणार आहेत. पितृपक्ष हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो. या पितृपक्षामध्ये आपले पूर्वज हे पितृलोकांतून पृथ्वीवरती येत असतात, म्हणून त्यांच्यासाठी श्राद्ध, तर्पण, पिंडदान यासारखे महत्त्वाचे विधी केले जातात. जर आपण पितृपक्षामध्ये पितरांसाठी श्राद्ध, नैवेद्य किंवा पिंडदान यासारखे महत्त्वाचे विधी केले नाही तर वर्षभर आपले पितृ जे आहेत तर ते भुके राहतात, म्हणजेच उपाशी राहतात. आणि जेव्हा ते उपाशी राहतात तेव्हा ते आपल्याला दोष देत असतात की ज्यांच्यासाठी मी एवढं साम्राज्य उभं केलं त्यांना माझी आठवण नाही किंवा त्यांनी माझ्यासाठी नैवेद्य, पिंडदान यासारखे कोणतेही विधी केले नाहीत, ज्यामुळे वर्षभर मी उपाशी राहणार आहेत. पितृलोकांमध्ये आपल्या पितरांसोबत जे इतर पित्र राहत असतात तर ते या पितृपक्षामध्ये जेवण करून आलेले असतात आणि तिथे आपले पितृ जे असतात तर ते भुकेले असतात. अशा वेळी जे पित्र जेवून आलेले असतात तर त्यांची जी लाळ असते तर ती लाळ आपले पित्र जे आहे तर ती चाटत असतात आणि आपल्याला दोष देत असतात. जेव्हा पितृपक्षामध्ये जर आपण पितरांसाठी श्राद्ध केलं नाही तर प्रचंड पितृदोष जो आहे तर तो आपल्याला लागत असतो, ज्याला प्रखर पितृदोष असं म्हणत असतात. आणि जेव्हा पितृदोष लागतो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये अनेक समस्या येत असतात. पितृदोष असा एक दोष मानला जातो जो पितरांची अपूर्ण इच्छा श्राद्ध, पिंडदान न झाल्यामुळे लागत असतो. आणि पितृदोषामुळे लोकांच्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारच्या बाधा येत असतात, जसे की पितृदोषामुळे आर्थिक तंगी, आरोग्यासंबंधित समस्या, संतान सुखाची कमतरता किंवा संतान सुख असेल तरी त्या मुलांच्या आयुष्यामध्ये अडचणी, मानसिक समस्यांचा सामना करावा लागत असतो. आणि म्हणून पितृपक्षामध्ये पितरांना श्राद्ध, पिंडदान करण्यासोबतच काही प्रभावी उपाय केल्यास त्याचा लाभ हा प्राप्त होतो. प्रखर पितृदोष हा दूर होऊन आपल्या कुटुंबाची प्रगती होते. आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. आपल्याला या पितृपक्षामध्ये म्हणजेच पितृपक्ष संपण्या अगोदर तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू अर्पण केल्याने 7 पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा नष्ट होईल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुळशीला अर्पण करायची आहेत, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला पितृपक्ष संपण्या अगोदर करायचा आहे. पितृपक्ष हा 21 सप्टेंबरला म्हणजेच रविवारी सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी संपणार आहेत. तर या अगोदर आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या पितृपक्षामध्ये दररोज हा उपाय केला तरीही चालेल. जर दररोज तुम्ही हा उपाय जर केला तर या उपायाचं तुम्हाला अनेक पटीने फळ प्राप्त होईल. पण जर तुम्हाला प्रत्येक दिवशी करणं शक्य नसेल तर किमान या पितृपक्षामध्ये 1 दिवस तरी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे. पितृपक्ष हा पितरांना समर्पित असतो. आपण जेव्हा त्यांचं स्मरण करतो, काही उपाय करतो तेव्हा ते प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात, जेणेकरून पितृदोष हा दूर होतो. पितृपक्षामध्ये दररोज आपल्या पितरांची सेवा करावी, परंतु सध्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला ते शक्य होत नाही. म्हणून काही उपाय जर आपण या पितृपक्षामध्ये केले तर नक्कीच पितरांचा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला मिळत असतो. बऱ्याच वेळा काय होतं की आपण कष्ट करत असतो, मेहनत करत असतो, तरी देखील आपल्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही. किंवा आपला एखादा उद्योग व्यवसाय असतो, भरपूर मेहनत करतो परंतु त्या उद्योग व्यवसायामध्ये आपल्याला यश मिळत नाही. घरातील मुलांची प्रगती होत नाही, मुलं सतत हट्टीपणा करतात किंवा घरामध्ये संतानप्राप्ती होत नाही किंवा घरामध्ये विनाकारण वाद, विवाद, क्लेश, भांडणे होत असतील
आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल, सतत तुम्हाला पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, तुमच्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होत नसेल, तर तुम्ही हा उपाय या पितृपक्षामध्ये नक्की करा. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते. ज्या घरात तुळशीची पूजा केली जाते तिथे अखंड लक्ष्मी नांदत असते. त्या घरावर नेहमी विष्णूंचा कृपा आशीर्वाद राहत असतो आणि तुळशीमुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा, सुख, समृद्धीसुद्धा येत असते. जेव्हा आपण पितृपक्षामध्ये तुळशीची पूजा करत असतो तेव्हा पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. सोबतच देवी लक्ष्मीचे आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होत असतात. पितृपक्षामध्ये आपले पित्र हे दक्षिण दिशेकडून आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी येत असतात आणि अशावेळी तुळशीला आपण ही एक वस्तू अर्पण केली तर त्यांचे कृपा आशीर्वाद जे आहे तर ते आपल्याला मिळत असतात. आपल्या मागे जे काही दोष लागलेले आहेत तर ते देखील नाहीसे होत असतात. आता तुमच्या घरात ज्या ठिकाणी तुळस असेल, अंगणात असेल, बाल्कनीत असेल किंवा टेरेसवरती असेल, जिथे कुठे तुमच्या घरामध्ये तुळस असेल तर तिथे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि जर तुमच्या घरामध्ये तुळस नसेल तर मग तुम्हाला नवीन तुळशीचं रोप आणायचं आहे, ते लावायचं आहे आणि तिथे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. ज्या दिवशी आपण हा उपाय करणार आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ स्नान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर लगेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एका तांब्याच्या भांड्यामध्ये पिण्याचं पाणी भरायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहेत आणि गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. आणि यानंतर हे पाणी तुम्हाला जिथे तुमची तुळस आहे तर त्या तुळशीच्या आजूबाजूला शिंपडून घ्यायचं आहे. यानंतर तिथे तुम्हाला एक छोटीशी रांगोळी देखील काढून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला एक ताट घ्यायचं आहे. त्या ताटामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा घ्यायच्या आहेत. एक तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तुपाचा दिवा नसेल तर तुम्ही तेलाचा देखील घेऊ शकता. यानंतर तुम्हाला एक छोटीशी स्टीलची वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला 2 चमचे गंगाजल घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळते तर तिथे 50 रुपयांना गंगाजलची बॉटल मिळते. तर ती गंगाजलची बॉटल तुम्हाला घरी आणायची आहेत आणि त्यातील थोडंसं गंगाजल हे तुम्हाला त्या वाटीमध्ये घ्यायचं आहे. यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे. तुळशीपाशी गेल्यानंतर तिथे हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. प्रज्वलित केला असेल तर तिथे तुम्हाला तुळशीपाशी ठेवू द्यायचं आहे. तुळशीला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या आहेत, फुले अर्पण करायची आहेत. यानंतर ज्या वाटीमध्ये आपण गंगाजल घेतलेला आहे तर ती वाटी आपल्याला साईडला ठेवायची आहेत. त्यामध्ये 1 चमचा ठेवायचा आहे आणि दुसरी मोकळी एक वाटी तुम्हाला घ्यायची आहेत आणि तुळशी खाली ठेवायची आहे, तुळशीच्या मुळाजवळ ठेवायची आहेत. यानंतर ज्या वाटीमध्ये गंगाजल आहे तर चमच्याने त्या वाटीतून गंगाजल घ्यायचा आहे आणि तुळशीच्या मुळापाशी आपण जी वाटी ठेवली आहे तर त्या वाटीमध्ये तुम्हाला टाकायचं आहे. टाकत असताना तुम्हाला तुमच्या पितरांचं स्मरण करायचं आहे. जर तुमचे सासू सासरे हयात नसतील तर त्यांचं स्मरण तुम्हाला करायचं आहे किंवा तुमचे आजी आजोबा असतील तर त्यांचं स्मरण तुम्हाला करायचं आहे. आणि ते गंगाजल जे आहे तर थोडं थोडं तुम्हाला तुळशीपाशी आपण जी वाटी ठेवली आहे तर त्या वाटीमध्ये तुम्हाला टाकायचं आहे. यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या पितरांचं स्मरण करायचं आहे. क्षमा याचना करायच्या आहेत. आमच्याकडनं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा. तुमचा आशीर्वाद हा सदैव आमच्यावरती राहू द्या अशी मनोभावे प्रार्थना करायची आहेत. यानंतर काय करायचं आहे, जे गंगाजल आपण तुळशीच्या मुळापाशी वाटीमध्ये ठेवलं होतं तर त्यातील थोडंसं गंगाजल जे आहे तर ते तुळशीच्या मुळाला अर्पण करायचं आहे आणि काही गंगाजल हे तसंच तुम्हाला वाटीमध्ये ठेवायचं आहे. यानंतर ती वाटी उचलून तुम्हाला घरात आणायची आहेत आणि ते गंगाजल हे संपूर्ण आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहेत. आपल्या हॉलमध्ये, किचनमध्ये, स्वयंपाकघरामध्ये सगळीकडे आपल्याला शिंपडायचं आहेत. मुख्य प्रवेशद्वारावरती, प्रवेशद्वाराच्या बाहेरसुद्धा शिंपडायचं आहेत. कारण आपले पूर्वज जे असतात तर ते मुख्य प्रवेशद्वारावरतीच येऊन थांबलेले असतात. आत येत नाही, ते बाहेरच थांबलेले असतात आणि तिथूनच ते आपल्याकडे बघत असतात. जेव्हा तिथे आपण गंगाजल शिंपडतो तेव्हा ते तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात. हा उपाय केल्याने घरातील सर्व दोष, नकारात्मकता, वास्तुदोष, पितृदोष हा संपूर्णपणे नष्ट होऊन आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती व्हायला सुरुवात होत असते. आता हा उपाय तुम्ही पितृपक्षामध्ये 1 वेळा केला तरीही चालेल किंवा तुम्हाला नित्यनेमाने करणं शक्य झालं तर तुम्ही दररोज हा उपाय करू शकता.
तसेच या पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पितरांसाठी दक्षिण दिशेला एक दिवा हा आवर्जून लावायचा आहे। आपल्या घरामध्ये किंवा बाल्कनीमध्ये टेरेसवरती एक तुम्ही मातीचा दिवा घ्या, त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची, तूप घालायचं किंवा तिळाचं तेल घालायचं आणि असा हा दिवा प्रज्वलित करून तुम्हाला त्या दिव्याची वात दक्षिण दिशेकडे येईल अशा पद्धतीने हा दिवा लावायचा आहे। जर तुम्ही पितृपक्षामध्ये हा दिवा पितरांसाठी लावला तर ज्या प्रकारे दिव्याचा लख्ख प्रकाश असतो, दिव्यामुळे दरिद्रता निघून जाते आणि आयुष्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तीच सकारात्मक ऊर्जा ही आपल्या आयुष्यामध्ये येत असते। आपल्या घरातील सर्व गरिबी दरिद्रता जी आहे तर ती निघून जाते, कारण हा दिवा आपण पितरांसाठी लावत असतो आणि जेव्हा पितरांच्या वाटेतील अंधार दूर होतो तेव्हा आपल्या आयुष्यातील अंधार हा 100% दूर होत असतो। म्हणून त्यांच्या स्मरणार्थ हा एक दिवा जो आहे तर तो तुम्हाला नक्की या पितृपक्षामध्ये लावायचा आहे आणि हा एक उपाय मी तुम्हाला सांगितला तो सुद्धा तुम्हाला आवर्जून करायचा आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।